लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच पाहिलेलं आहे, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे आत्ता सांगितलं आहे की पुढील 2 तासांच्या आतमध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3000 रुपये तुमच्या बँकेमध्ये सोडण्यासाठी डीबीटीचं बटन त्यांनी दाबलेलं आहे। डीबीटीचं बटन तिकडून तुमच्या भावाने दाबले आहे। त्यामुळे पुढील 2 तासांच्या आतमध्ये प्रशासनाने निवडलेल्या या 15 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये आता महिलांना खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहेत। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही आता ऑर्डर त्या ठिकाणी बँकांना देऊन टाकली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द पक्का असतो, ते जे बोलतात ते 100% खरं असतं, करून दाखवतात। तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे, आतापर्यंत तुम्हाला पूर्ण 1 वर्ष झालं 12 महिन्यांचे 12 हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी आता जमा सुद्धा केलेले आहेत। सर्व लाडक्या बहिणींना आतापर्यंत 12 हप्त्याचे 18000 रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी सोडलेले आहेत। आता जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 1500 अधिक 1500 म्हणजे 3000 रुपये तुमच्या खात्यावरती पुढील 2 तासांच्या आतमध्ये आता सरकारने निवडलेल्या या 15 जिल्ह्यात सोडण्याचे आदेश आत्ताच 10 मिनिटांपूर्वी तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। पुढील 2 तासांच्या आतमध्ये या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वांना 3000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती दिसणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, एक मोठा प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे सर्वच बँकांमध्ये आता हे पैसे येणार नाहीत, असं महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींना दिली आहे। लाडक्या बहिणीचे 37 ते 38 बँकेचे खाते बंद करण्याच्या सूचना सरकारला त्यांनी दिल्या आहेत। कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास पण बसत नसेल, परंतु तुम्हीच ऐका आता तटकरे मॅडम नेमकं काय म्हणाल्या। मी त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे 37-38 अकाउंट आहेत, या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये, अशा पद्धतीनं आदेश आम्ही आता बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आता 14000 पुरुषांनी आता आम्ही महिलाच आहोत, आम्ही लाडक्या बहिणीच आहोत अशा पद्धतीने लाभ घेतला आहे। त्यामुळे 37 ते 38 बँकेचे खाते बंद करण्याच्या सूचना आत्ताच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी बँकांना दिल्या आहेत। आता सर्वच बहिणींना आता हा लाभ 3000चा मिळणार नाही। पुढील 2 तासांच्या आतमध्ये जो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी सोडण्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणजेच तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं तिकडून बटन दाबलंय, परंतु फक्त याच ठराविक बँकेमध्ये हे पैसे आता येणार आहेत। 15 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून या ठराविक बँकांना देण्यात आलेली आहे। रक्षाबंधनाचे मोठे गिफ्ट म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे एकत्रित 1500 अधिक 1500 3000 रुपये पुढील 2 तासांच्या आतमध्ये या 15 जिल्ह्यांमध्ये महिलांच्या खात्यावरती येणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, आत्ताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची घोषणा झाल्या 10 लाख बहिणींच्या खात्यावरती पुढील 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत 3000 रुपये तुम्हाला 100% जमा होणार आहेत। त्यामुळे आतापर्यंत तुम्हाला महिन्याला 1500 रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी जसे सोडलेत, त्यामुळे शिंदे साहेबांवर तुमचा खरोखर विश्वास असेल तर आता पुढील 2 तासांच्या आतमध्ये तुम्हाला जुलै आणि 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये असं टोटल 3000 रुपये तुमच्या बँकेत आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती झटकन येणार आहे। परंतु तुम्ही आत्ताच ऐकलेलं पण आहे की महिला व बाल विकास मंत्री ज्या तटकरे मॅडम आहेत त्यांच्याच हातात असतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमकं कोणत्या बँकेत सोडायचं। तर त्यांनी स्पष्टपणे बँकांना ऑर्डर दिली आहे की हे 37 ते 38 बँकेचे खाते लाडकी बहीण योजनेला चालणार नाही। तुम्ही आत्ताच ऐकलेलं आहे, त्यामुळे 37 ते 38 बँकेचे खाते रद्द करण्यात आले आहेत। त्याचं कारण म्हणजे 14000 पुरुषांनी आता आम्ही लाडक्या बहिणीच आहोत, आम्ही महिलाच आहोत असं खोट्या प्रकारे कागदपत्रे काढून गेले वर्ष झालं त्यांनी लाडकी बहीण योजनेचे 12 हप्ते म्हणजेच आतापर्यंत 18000 रुपये प्रत्येक पुरुषाने 14000 पुरुषांनी आतापर्यंत बँकेमध्ये या 37 ते 38 बँकेमध्ये घेतल्याचं आत्ताच महिला व बाल विकास मंत्री यांनी सांगितलं आहे। त्यांनी पोलिसांना सांगून तशा प्रकारे कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत।
त्यामुळे आज जो पुढील 2 तासांच्या आतमध्ये 3000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत, तर ते सर्वच बहिणींना येणार नाहीत, फक्त याच 15 जिल्ह्यातील महिलांना येणार आहेत। आणि बँकांची यादी सुद्धा या 15 जिल्ह्यांची आता जाहीर करण्यात आल्या। या महत्त्वाच्या बँकांना 15 जिल्ह्यांची यादी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। त्यामुळे शिंदे साहेबांनी आत्ता सांगितले की तुम्हाला 10 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 15 जिल्ह्यामध्ये पुढील 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत आता या ठिकाणी 3000 रुपये सोडले जाणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। त्याचं कारण म्हणजे तुमच्या भावाने दिलेला शब्द हा खरा असतो। एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% करून दाखवतात। तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे, गेले वर्ष झालं महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये महिन्याच्या महिन्याला तुम्हाला येत आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% खरं असतं। दिलेला शब्द ते पाळतात। अशा शिंदे साहेबांवर तुमचा खूप विश्वास आहे। त्यामुळे कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पुढील 2 तासांच्या आतमध्ये हे पैसे येणार आहेत याची यादी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगतो, पहा। लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 37 ते 38 बँकेचे खाते रद्द करण्याच्या सूचना आत्ताच महिला व बालविकास मंत्री यांनी दिल्या आहेत। त्यामुळे बँका कोणत्या आहेत हे तुम्ही नक्की बघायचं आहे। तुमची बँक जर सरकारने ठरवलेल्या या 15 जिल्ह्यामध्ये आणि बँकेमध्ये जर तुमची यादी असेल तरच तुम्हाला आता यामध्ये 2 तासांच्या पुढील आतमध्ये तुम्हाला बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये येणार आहेत। या बँका सोडून इतर बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर मग मात्र तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे हे तुम्हाला येणार नाहीत। स्पष्टपणे तुम्ही आत्ताच ऐकले, तटकरे मॅडमनी आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्याचे जे काम करतात त्यांनी सांगितले। त्यामुळे कोणत्या बँका त्यांनी आजसाठी निवडल्या आहेत तुम्ही या ठिकाणी कान देऊन पुढील 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे की नेमकं कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे आता 3000 रुपये पुढील 2 तासांच्या आतमध्ये येणार आहेत। कोणत्या बँकांना हे सरकारच्या माध्यमातून आदेश दिले आहेत। आताच 5 मिनिटांपूर्वी तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टपणे बँकांना तातडीने फोन करून सांगितले की आता लाडक्या बहिणीचा पुढचा सण आहे तो म्हणजे रक्षाबंधन। त्या रक्षाबंधनानिमित्त आता कोणत्याही लाडक्या बहिणींना कसल्याही परिस्थितीत बहिणींना नाराज करायचं नाही। 2 तासांच्या आतमध्ये 3000 रुपये कसल्याही परिस्थितीत त्यांच्या बँकेत गेलं पाहिजे असं बँकांना त्यांनी फोन करून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी आदेश दिले आहेत। त्यामुळे तुम्ही मोबाईल हातामध्ये इथून पुढे पकडायचा आहे। आता पुढील 2 तासांमध्ये तुम्हाला कधी पण 3000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज येऊ शकतो। आता तुम्हाला 3000 रुपये बँकेत पडल्या पडल्या लगेच काढून घरी घेऊन यायचं आहे, अन्यथा बँका तुमचे पैसे काटू शकतात। कारण बँकांचा नियम असतो मिनिमम काहीतरी शिल्लक बॅलन्स त्या ठिकाणी रक्कम ठेवा, परंतु तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आल्या सर्व पैसे काढून घरी घेऊन येता। त्यामुळे सरकारने सांगितले पैसे खात्यात पडल्या पडल्या पटकन घरी काढून त्या ठिकाणी घेऊन यायचं आहे। आता कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी आहे जी या बँकांना त्या ठिकाणी देण्यात आल्या, लक्षपूर्वक बघायचं आहे। 2 मिनिटे लक्षपूर्वक बघा। फक्त याच 15 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। तुम्हाला लगेचच या ठिकाणी आता आम्ही यादी सांगणार आहे कोणत्या बँकांना पैसे सोडण्यात आले, तर त्या बँकांना सुद्धा आता त्या ठिकाणी आता आदेश दिले आहेत पटकन महिलांच्या खात्यावरती पैसे गेले पाहिजेत। जर तुमच्या बँकेचे खाते सरकारने सांगितलेल्या याच बँकेमध्ये असेल तरच तुम्हाला आज पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत असं महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमनी आता स्पष्टपणे आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सांगितलं आहे। त्यामुळे आता आपण बँकांची लिस्ट पाहूया ज्या बँकेमध्ये तुमचे स्वतः लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी हे 3000 रुपये सोडले आहेत। प्रत्येक बँका अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींनो प्रत्येक पॉइंट यामध्ये महत्त्वाचा आहे। त्यामुळे महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि लक्षपूर्वक फक्त 2 मिनिटे बघा। बघा, लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की तुम्हाला पुढील 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत या महत्त्वाच्या बँकेमध्ये आणि महत्त्वाच्या या 15 जिल्ह्यामध्ये तुम्हाला आता या ठिकाणी 2 तासांच्या आतमध्ये 3000 रुपये सोडण्यात येणार आहेत। 100% तुम्हाला 2 तासांच्या आतमध्ये 3000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज तुम्हाला येऊ शकतो, परंतु फक्त याच बँकेमध्ये येणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यासाठी आपण पहिल्यांदा कोणत्या बँका चालणार आहेत ते पहिल्यांदा पाहूया आणि त्यानंतर कोणत्या 15 जिल्ह्यांची लिस्ट आहे जी तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी या महत्त्वाच्या बँकांना लिस्ट 15 जिल्ह्यांची देण्यात आल्या। काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणींनो,
आता पहिल्यांदा आपण कोणत्या बँका चालणार आहेत यामध्ये तुमचं खातं आहे का हे आपण पाहूया। जर तुमचं यामध्ये खातं असेल तरच तुम्हाला पुढील 2 तासांच्या आतमध्ये हा लाभ आज येणार आहे। पुढील 2 तासांच्या आतमध्ये तुम्हाला जर हा लाभ पाहिजे असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सांगितल्या ती पहिली बँक सांगण्यात आल्या। सर्वांनी लक्षपूर्वक बघा, कोटक महिंद्रा बँक। आता बघा, कोटक महिंद्रा बँकेत ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे त्यांनी आधार कार्ड लिंक केलं असेल तर तुम्हाला पुढील 2 तासांच्या आतमध्ये 3000 रुपये या बँकेत पडल्याचा मेसेज येणार आहे। त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक। जर जिल्हा मध्यवर्ती बँकेत तुमचं खातं असेल आणि आधार कार्डला बँकेचं खातं लिंक केलं असेल तर तुम्हाला हे आज पैसे येणार आहेत। बघा, पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे ICICI बँक। प्रत्येक बँका महत्त्वाच्या आहेत। लाडक्या बहिणींनो 2 मिनिटे लक्ष देऊन इथे लक्ष द्यायचं आहे। तुमची बँक यामध्ये असेल तर तुम्हाला पुढील 2 तासांच्या आतमध्ये पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत। ICICI बँक आहे पुढची, यामध्ये सांगितले पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे ज्यामध्ये भरपूर महिलांनी खातं खोललं आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक। बघा, महाराष्ट्र बँकेत तुम्हाला पुढील 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत पैसे सोडण्याचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत। त्यानंतर पुढची बँक आहे कॅनरा बँक। या कॅनरा बँकेमध्ये ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेला लिंक केले त्या बँकेच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे HDFC बँक। या बँकेमध्ये सुद्धा पुढील 2 तासांच्या आतमध्ये हे पैसे आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत। त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पुढे 15 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत हे विसरू नका, कारण याच फक्त जिल्ह्यामध्ये तुम्हाला 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। 15 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण हा जो आदेश दिलाय तर तो डायरेक्ट तुमच्या लाडक्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा विश्वास असेल तर इथे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे कोणत्या 15 जिल्ह्यांना हे आदेश दिले आहेत। या 15 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला लगेचच आता पुढील 2 तासांच्या आतमध्ये हे 3000 रुपये तुम्हाला येणार आहेत। तर कोणते 15 जिल्हे आहेत पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे 99% लाडक्या बहिणींचं यामध्ये खातं खोललंय ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक। या पोस्टामध्ये सर्वात पहिल्यांदा पुढील 2 तासांच्या आतमध्ये तुम्हाला आता या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत। त्यामुळे कोणते 15 जिल्हे आहेत लाडक्या बहिणींनो तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। आता त्यानंतर सरकारी एक मोठी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये पुढील 2 तासांच्या आतमध्ये पुढे सांगणार आहेत त्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत। त्यानंतर आता पुढे जे जिल्हे सांगणार आहे तर ते जिल्हे प्रत्येकाने लिस्ट बघायचे आहे, बारकाईने कान देऊन ऐकायचं आहे, तरच तुम्हाला या 15 जिल्ह्यामध्ये पैसे आल्याचे तुम्हाला समजणार आहे। बघा, आपल्या राज्यामध्ये आता टोटल 6 प्रशासकीय विभाग आहेत, ज्यामध्ये अमरावती विभाग पहिला आहे, दुसरा पुणे विभाग आहे, तिसरा नाशिक विभाग आहे, चौथा नागपूर विभाग आहे, 5वा कोकण विभाग आहे, त्यानंतर 6वा छत्रपती संभाजीनगर विभाग आहे। तर प्रत्येक जिल्ह्यातून आजसाठी 2-2 जिल्ह्यांची निवड सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आली आहे। आज 3000 रुपये वाटण्याचा पहिलाच दिवस असल्यामुळे जास्त जिल्हे म्हणजे 15 जिल्ह्यांची निवड यामध्ये करण्यात आली आहे। उद्यापासून 6 जिल्हे 4 टप्प्यामध्ये आता तुम्हाला पैशांचं वाटप सरकारच्या माध्यमातून होणार आहे। परंतु आज ज्या 15 जिल्ह्यामध्ये वाटण्यात पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। लक्षपूर्वक बघा। आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा जो विभाग आहे तर तो पुणे विभागापासून आपण सुरुवात त्या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून केलेली आहे। ती म्हणजे बघा, आता पुणे विभागामध्ये जर जिल्हे बघितले तर कोल्हापूर जिल्हा आहे, पुणे आहे, सातारा आहे आणि सोलापूर आहे, हे जिल्हे येतात। तर यामध्ये सगळ्यात आधी लाभार्थी संख्या जास्त असणारा जिल्हा तो म्हणजे पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यांना आजसाठी प्राधान्य देण्यात आले। त्यामुळे लक्षात ठेवा, पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला आज पैसे येणार आहेत। काळजीपूर्वक बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी या जिल्ह्यांना आदेश दिले आहेत। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला हप्ता येणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक 2 मिनिटे बघा। आता बघा, त्यानंतर पुढचा विभाग आहे ज्यामध्ये आता 3000 रुपये येणार आहेत। तो विभाग म्हणजे नाशिक विभाग। आता नाशिक विभागामध्ये येतात 5 जिल्हे, तर त्या 5 जिल्ह्यांची नावे आहेत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर। तर यामध्ये नंदुरबार आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यांची आता निवड करण्यात आली आहे। आता बघा, अहिल्यानगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा आहे म्हणून त्याची निवड आता करण्यात आल्या। आता बघा,
पुढचा विभाग यामध्ये सांगण्यात आला आहे तो म्हणजे नागपूर विभाग। आता नागपूर विभागातील तुम्ही महिला असाल तर यामध्ये नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे येतात। नागपूर असेल, वर्धा असेल, गडचिरोली असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर असेल आणि इथे त्या ठिकाणी येतात। यापैकी जर बघितलं तर गोंदिया आणि भंडारा, बघा भंडारा आणि गोंदिया या 2 जिल्ह्यांना आजसाठी प्राधान्य या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आले। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा कोकण विभाग आहे। कोकण विभागामध्ये टोटल 7 जिल्हे येतात, ज्यामध्ये मुंबई शहर आहे, जिल्हा मुंबई, मुंबई उपनगर, या ठिकाणी ठाणे जिल्हा आहे, पालघर जिल्हा, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यामधील फक्त 2 जिल्ह्यांना आजसाठी प्राधान्य देण्यात आले। सिंधुदुर्ग आणि ठाणे या 2 जिल्ह्यांची निवड आजसाठी करण्यात आल्या। त्यानंतर शेवटचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग। जर यामध्ये जर बघितलं तर यामध्ये आता टोटल जिल्हे आहेत हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, जालना, धाराशिव। यापैकी नांदेड आणि परभणी या 2 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आता आजसाठी आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कसल्याही परिस्थितीत तुम्हाला आता इथून पुढे कधी पण तुम्हाला 1500 अधिक 1500 3000 रुपये तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।